आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, आज तुम्ही बैठक बोलावली, काय सांगणार, काय कोण कोण असणार बैठकीला आणि काय औचित्य आहे? नाही, औचित्य हेच आहे की आम्ही परवापर्यंत साशंक होतो आणि हे बघत होतो की खरंच आंदोलनकर्ते मुंबईकडे कूच करतात किंवा नाही, की आणखी त्यांच्याशी सरकारची काही चर्चा होऊन हे आंदोलन थांबते. पण काल सकाळी शेवटी त्यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे आणि सरकारमध्ये सुद्धा काल परवापर्यंत कुठल्याही प्रकारच्या हालचाली नव्हत्या. परवा कॅबिनेटची मीटिंग झाली, उपसमितीची मीटिंग झाली, त्याच्यावरती या विषयावर चर्चा झालेली नव्हती. पण काल अचानक अशी न्यूज आली की उपसमितीचे लोक जरांगे पाटलांना भेटणार आणि मग हे करणार. तर आता ते भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, काय तोडगा निघतो आणि त्यांची जी आग्रहाची मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे, याच्यावरती सरकारची काय भूमिका आहे याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. कारण मागच्या वेळेसुद्धा अशाच प्रकारचं आंदोलन त्यांनी उभारलं, आम्ही उभारलं. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता आंदोलन केलं आणि त्याला यश मिळालं. सरकारने आम्हाला लिहून दिलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि ओबीसी आरक्षण धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार. त्या बाबीवरती सरकार कालही ठाम होतं, आजही ठाम आहे आणि मला वाटते भविष्यामध्ये सुद्धा ठाम राहतील. परंतु एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर सरकार आपल्या निर्णयामध्ये बदल करते काय आणि आमच्या आरक्षणाला धोका लागतो काय, याकडे आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. आणि म्हणून अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, कारण आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघ हे एक ज्याला काय म्हणून सार्वजनिक संघटना लोकशाही पद्धतीने चालणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, आमच्यासोबत असणाऱ्या सर्व संघटना आणि हितचिंतक या लोकांशी चर्चा विमर्श करून आंदोलनाची किंवा कार्यपद्धतीची पुढील दिशा ठरविण्याकरता आजची ही बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये आमचा जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही भविष्यामध्ये आमचं प्लॅनिंग करू आणि काम करू. काल महसूल मंत्री आणि भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की ओबीसीचं आरक्षण आम्ही कमी करणार नाही, ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आम्ही कोणाला देणार नाही, असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. नाही, मी त्यांचं अभिनंदन करतो की अशाच प्रकारे ओबीसी समाजाला हिंमत देणारी नेते मंडळी आम्हाला ओबीसी समाजामध्ये पाहिजे. की आज ओबीसी समाजाच्या भावी पिढीचा, मुलाबाळांचा जीवन मरणाचा प्रश्न येत असताना आधीच 52% जास्त, आम्ही तर म्हणतो 60 आणि 62% असलेल्या ओबीसीला फक्त 27% आरक्षण आहे. आज ग्रामीण भागामध्ये ओबीसींची परिस्थिती फार खराब आहे आणि अशा परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर भावी पिढी कुणालाही माफ करणार नाही. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी नेत्यांना विनंती करतो, अपील करतो, निवेदन करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये उडी घेऊन ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं. सर, आजच्या बैठकीत कुठले कुठले पदाधिकारी जोडण्याची शक्यता आहे? आणि एक वेगळा प्रश्न की शरद पवार गटाचे आमदार जे आहे संदीप क्षीरसागर ते सहभागी झाले होते, त्यांचा पाठिंबा आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहे, त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट पाठिंबा देत आहे कुठेतरी. नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही पण बघू, जेव्हा आम्ही अशा प्रकारचं कुठलं नियोजन करू आणि हे करू तेव्हा आम्हालाही खात्री आहे की ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री हे आमच्यासोबत नक्की येतील आणि ओबीसी समाजाची हिंमत वाढवेल. ते रस्त्यावर आले म्हणून ते लोक त्यांच्यासोबत गेले, आम्ही अजून रस्त्यावरती आलेलो नाही आहे. पण जे काही आमची आंदोलनाची भूमिका ठरेल त्या आंदोलनामध्ये मला सर्व पक्षाच्या ओबीसी नेत्यांची साथ मिळेल याची मला हमी आहे. शेवटचा प्रश्न, जर असं वाटलं की ओबीसी आरक्षणाला कुठेतरी धक्का लागत आहे तर ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावर उतरेल असं वाटतंय का की नाही? नक्कीच उतरेल. संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज आज संपूर्ण समाज जागृत झालेला आहे. फक्त आपल्याला आश्वस्त केलेलं आहे, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत आंदोलनाचा इशारा दिलेला नाही. पण ज्या दिवशी आम्हाला वाटेल की आमचं आरक्षण धोक्यात येईल नक्कीच आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.